10-5 पिढ्या जाऊ द्या आणखीन, पण काय अडचण नाही. 10-15 पिढ्या गेल्यात, आणखीन जाऊ द्या. आज प्रश्न विचारायचा आहे जरंगेंना, हीच आहे का तुमच्या शांततामय आंदोलनाची व्याख्या? आणि महत्त्वाची बातमी, वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना त्यासोबतच पोलीस आयुक्तांना ते भेटणार आहे. गुणरत्न सदावर्ते मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे. मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा अशी देखील मागणी सदावर्तेंनी केली आहे. तर सरकारनं मनोज जरांगेंचं काहीही ऐकू नये असंही सदावर्तेंनी म्हटलंय. जरांगेंच्या शांततामय आंदोलनाची हीच का व्याख्या, असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय. तर दुसरीकडे सदावर्तेंच्या गाड्यांच्या तोडफोडीचं समर्थन नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलेली आहे. माणसामुळे पोलीस धारातीर्थ पडले. अशा जरंगेला तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा. अन्यथा सामान्यातला सामान्य जो गुणवंत आहे, खुल्या वर्गातला, तो ब्राह्मण असेल, वाणी असेल, कोमटी असेल, तो इतरातल्या इतरामधला गुणवंत असेल, त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट वाटेल की अशा प्रकारे जात म्हणून एकत्र आलं तर गुणवत्ता ही तोडमोड केली जाऊ शकते, गुणवंतांच्या जागा तोडमोड केल्या जाऊ शकतात. माझ्या मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या पोरांना आरक्षण मिळू नये यासाठी सगळ्याच पक्षाच्या लोकांना खूप काम केलंय. विरोधात खूप आमच्या लेकरं मोठी होऊ नये असं प्रत्येकाला वाटतंय. काय वाईट केलं आणि गोरगरीब मराठ्यांनी माहीत नाही. परंतु जर तुम्ही म्हणताय असं जर कुठं झालं असेल काही प्रकार, हे मला माहीत नाही, पण मराठा समाज त्याचं समर्थन करत नाही. परंतु सरकारनंही गांभीर्याने घेऊन मराठा समाजाकडून वेळ घेतला होता आणि मराठा समाजाचे लेकरं मोठे होऊ नये म्हणून जाणून बुजून आरक्षण दिलं नाही की काय, असा समज आता मराठा समाजात पसरलाय. आमचे कोणीच नाही, आमच्या बाजूने कोणीच नाही. आम्ही सगळ्यांना मोठे केलं मराठा समाजाने, पण आता आमचे लेकरं मोठी करायची वेळ आली तर कोणीच त्यांना आरक्षण द्या नाही. त्यांना वाटतंय हे मराठ्यांचे पोरं मोठे होऊ नये, यांचे भविष्य उद्ध्वस्त व्हावेत, यांचं करिअर उद्ध्वस्त व्हावं, हे प्रत्येकजण स्वप्न बघतोय. परंतु मराठा समाज ते स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही. आता घराघरातल्या मराठ्यांना आता कळालंय की आपला कोणीच नाही. आपल्या लेकरांसाठी, आपल्या लेकरांबाळांसाठी, आपले लेकरं बाळ मोठं करायसाठी आता आपणच लढायचं. आणि या संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत. मराठा नेते आबासाहेब पाटील आपल्यासोबत जोडले गेले आहे. आबासाहेबजी, आपल्या न्यूज स्टेट महाराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत. खरं तर सदावर्तेंनी मराठा समाजाबद्दल घेतलेली ही भूमिका आणि त्यानंतर आता त्यांनी ही जी तोडफोड झालेली आहे या सर्व प्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया. मुळात ही जी तोडफोड झालेली आहे, ह्या तोडफोडीचं कोणी मराठा समाजातला व्यक्ती किंवा वैयक्तिक मी सुद्धा कोणी समर्थन करणार नाही. जी तोडफोड झाली ती बरोबर नाही, परंतु हे का झालं, कशामुळे झालं, हे सदावर्तेने सुद्धा आत्मचिंतन करायला हवं. की ज्या वेळेला मनोज जरांगे आंदोलन सुरू केलं, अतिशय शांततेत आंदोलन चालू होतं. जे काय पोलिसांच्या माध्यमात झालं किंवा समाजातल्या त्या ठिकाणी घटना घडली त्याच्यावर सरकार बघेल, कायदा सुव्यवस्था बघेल. परंतु त्याच्यामध्ये सदावर्तेने पुन्हा त्या ठिकाणी त्याच्या अगोदर जाऊन संभाजीनगरमध्ये जाऊन प्रेस घेतली. त्यावेळेला सुद्धा हे आंदोलन बेकायदेशीर आहे, ह्याच्या गुन्हे दाखल करा. परवा सुद्धा 1-2-3 दिवसापूर्वी कुठेतरी त्याचं सभा झाली, त्याच्यामध्ये सुद्धा प्रक्षोभक भाषणं केली. आणि सातत्यानं मराठा आरक्षण असेल किंवा समाजावरती चुकीच्या पद्धतीनं प्रक्षोभक भाषणं करणं, समाजाला उचकवून देणं आणि समाजाप्रती द्वेष निर्माण करणं, ह्या सगळ्या काही गोष्टी एखाद्या वकील माणसाला शोभा देतात का? की ज्या पद्धतीनं तुम्ही सांगता खुल्या वर्गाच्या गुणवत्ता, कुणाच्या गुणवत्ता, आमच्या गुणवत्ता नाहीत का? आमची 90-95% मार्क्स काढतात मुलं आमची आणि 40%, 45-50%ला तुम्हाला ऍडमिशन मिळतं. आम्ही 90-95% बसलेल्या घरी आहे. तुम्ही कोणत्या गुणवत्तेची गोष्ट करता? न्याय मागायचा, संविधान, हे तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता. संविधानात काय सांगितलंय? समता, बंधुता, एकता, ह्या गोष्टी विसरल्या तुम्ही. आणि इकडे संविधानाच्या गोष्टी सांगायच्या, कायद्याच्या गोष्टी सांगायच्या. आणि तुम्हाला कुणी अधिकार दिलेला आहे मराठा समाजाला टार्गेट करायचा? एकीकडे ते भुजबळ येतात, एकीकडे सदावर्ते येतो, बाकी राज्यात लोक नाहीत का? आम्ही संविधानिक मार्गाने समाजाकडे न्याय मागतोय, राज्याकडे न्याय मागतोय, सरकारकडे न्याय मागतोय आणि अधिकार आहे लोकशाहीने.
आंदोलन करायची नाहीत का? मागण्या मागायच्या नाहीत का? म्हणजे तुम्ही तुमचं तोंड सुख घेणार आणि हे युवक आता राज्यभरामध्ये लोकांच्या भावना तीव्र आहेत आणि त्या भावनेतून झालेला प्रकार आहे. याच्यावरती सरकारनं सुद्धा आणि ते दादागिरीची भाषा करणे, मराठ्यांना ताकद दाखवणे. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सुद्धा जातीने मराठा आहोत. आम्ही तंजावर ते पेशावर आणि अटक ते कटक धडकलेले मराठे आहेत. या देशामध्ये अनेक लोक आले, मुघल आले, डच आले, इंग्रज आले, फिरंगी आले. ह्या सुद्धा परके आक्रमणाला परतवून लावलेली आमची जात आहे. आम्ही तरी सुद्धा शांततेत आम्ही आहे, कारण हा संविधानिक मुद्दा आहे, घटनात्मक मुद्दा आहे आणि सरकारनं आम्हाला घटनात्मक आरक्षण द्यावं. आणि तुम्ही मनोज जरांगेंच्या बद्दल तुम्हाला बोलायचा काय अधिकार आहे? आम्ही आमचा समाज बघून गेला. तुम्ही सांगता की त्यांना अटक करायची झाली पाहिजे. तुमच्या दम असेल तर अटक करून दाखवा. आणि सरकारला सुद्धा आवाहन करतो, मनोज जरांगेंना अटक करून दाखवा तुम्ही. आम्हाला न्याय मागायचा अधिकार नाहीये. आमच्या मागण्या शांततेत चाललेल्या आहेत. सरकार चर्चा करत आहे. त्याच्यामध्ये असे काही लोक प्रक्षोभक भाषणं करतात, याच्यावर सरकारनं गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि ह्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल केले पाहिजेत. ह्यांच्यावर पहिले गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कशासाठी? कारण काय? तुम्ही वारंवार सगळं प्रत्येक वेळेला यायचं, कुठेतरी गोष्टी घ्यायच्या, खुल्या वर्गाच्या गोष्टी करायच्या. मग खुल्या वर्गाचा विद्यार्थी आहे आणि मराठा समाजाला विद्यार्थी नाहीये. आज आमचे 2,500-3,000 हजार विद्यार्थी बाहेर आहेत, त्यांच्यावरती बोला. अनेक लोक या देशामध्ये झाले, थोर संत झाले, महात्मे झाले, नेते झाले, ज्यांनी हा समाज घडवला. फुले शाहू आंबेडकर असतील, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो आम्ही, महात्मा फुलेंचं नाव घेतो आम्ही, छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतो. या थोर पुरुषांनी ही जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी, समाज एकत्र आणण्यासाठी, देशासाठी काम केलं. आणि आज आपण या देशामध्ये राहतो. सगळ्या समतेनं राहिलं पाहिजे, एकतेनं राहिलं पाहिजे, एक दुसऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. ही भूमिका प्रत्येक माणसाची पाहिजे. परंतु सदावर्ते सारखा माणूस चुकीच्या पद्धतीनं मराठा समाजावरती घरळ ओकत असतो. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि याच्यावर सरकारनं बंदोबस्त केला पाहिजे. अगदी आबासाहेबजी, खरं तर जरांगेंनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आणि जरांगे म्हटले की हे सर्व षडयंत्र आहे. काय वाटतं, हे सर्व षडयंत्र असेल? ते षडयंत्र असू दे किंवा काही असू दे, समाज मान्यता आहे का त्याला? समाज मान्यता आहे का? कुणालाही या देशामध्ये अधिकार आहे का आपण उठलं कुठल्या तरी समाजावरती बोलायला लागलो? उद्या कोणी उठल एक दुसऱ्याच्या समाजाबद्दल बोलल? घटनेत प्रावधान आहे का? संविधानात आहे का? ती घटनेमध्ये नोंद आहे का? स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपण या देशात राहतो, सगळ्यांनी एक दुसऱ्याचा आदर करा, एक दुसऱ्या समाजाचा आदर करावा आणि सगळ्या गुन्ह्या गोविंदाने राहणारा देश आहे, महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राने देशाला दिशा दिलेला महाराष्ट्र आहे. परंतु या देशामध्ये, या राज्यामध्ये सदावर्ते सारखा माणूस येतो आणि एखाद्या समाजाला उचकून द्यायचं. किती दिवस शांत बसणार आहेत लोक? किती दिवस शांत बसणार आहेत? म्हणजे तुम्हाला जास्त कळतं, दुसऱ्याला कळत नाही का? मी साधा शेतकरी माणूस आहे. आमच्या भावना तुम्ही समजून घ्या. आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे की आज 90-95% वाला घरी बसलेला आहे. आम्हाला पाहिजे सगळ्या कॉलेजचे ऍडमिशन संपले. कुठल्या गुणवत्तेची गोष्ट करता हो? किती आरक्षण आहे राज्यामध्ये? 52%, 50%ची गोष्टी करताना 90% आरक्षण राज्यात चालू आहे. आणि आरक्षणातून आरक्षण घेता त्यावेळेला का बोलत नाही? खुल्या वर्गात आरक्षण तुम्हाला, मेरिट प्रमाणे आरक्षण तुम्हाला, तुमचा जातीय आरक्षण तुम्हाला. म्हणजे आरक्षणातून 3-3, 4-4 आरक्षण घेऊन ज्या 50%च्या जागा, 52% जागा मिळतात, त्याच्या 90% जागा ह्या आरक्षित जागावाले लोक घेतात आणि उरलेल्या 8-10% खुला वर्ग मराठा समाज असतो. त्यावेळेला तुमची कुठं जागा होत नाही? नीतिमत्ता कुठं असतात तुम्ही? त्यावेळेला कुठे असता? सरकारनं आरक्षणाची भूमिका समजून घ्यावी आणि राज्यात ज्या चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिले जाते ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चर्चा करावी आणि जाहीर सगळ्या लोकांनी, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या. ही फक्त जेवढं आरक्षण दिलंय तेवढं आरक्षण तेवढ्यामध्येच भागवलं पाहिजे. बेकायदेशीर अधिकारी आरक्षण दिलेले त्याच्यावर सदावर्ते का बोलत नाहीत? त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही? 1962 साली 20% ओबीसीला 10% आरक्षण दिलं. पुन्हा 67ला 4% वाढवलं आणि 1994 नंतर बेकायदेशीर 19% ओबीसीला 32% आरक्षण दिलं. त्याच्यावर कोण बोलणार आहे का नाही बोलणार आहे? आणि आज कुठेतरी आमचा मुद्दा आला की राज्यातले सगळे लोक उठून उभं राहतात. मग धनगर आरक्षणाचा प्रश्न येतो, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न येतो, मग सगळ्या आरक्षणाचे प्रश्न उभे राहतात आणि जो आम्ही शांत असतो तेवढा कोणाचा प्रश्न नसतो. अगदी करायला पाहिजे.
आबासाहेब, खरं तर या सर्व प्रकरणी आणखी एक मोठा आरोप खरं तर सदावर्तेंनी केलाय. धमक्या आल्या असं देखील त्यांचं म्हणणं आहे. माझ्या पत्नीला मुलीला उचलण्याच्या धमक्या आल्या, हा मोठा आरोप आहे. खरं तर समाजावर हा आरोप म्हणता येईल. सुरुवात केल्या धमक्या तुम्ही द्यायला सुरुवात केल्या लोकांना. धमक्या तुम्ही द्यायला सुरुवात केल्या. या धमक्या कुणी दिल्या? सोशल मीडियाला बोलवायचं, मीडियाच्या समोर डायरेक्ट दादागिरी करायची आणि डायरेक्ट समाजाला उचकवायचं. मग तुम्ही दुसऱ्याला धमक्या देत तुम्हाला धमक्या येणार? वेगळं काय? दुसऱ्या कुणाला का नाही आल्या? तुम्ही अँकर आहे, तुम्हाला कोणाची धमकी का नाही आली? मला का कोणाची आली नाही? कारण आम्ही नीतिमत्तेने चालतो. राज्यामध्ये, गावामध्ये, सगळ्या समाजामध्ये वावरत असताना आपण व्यवस्थित वागलं तर तुम्हाला सगळे लोक डोक्यावर घेतील. आणि अशा पद्धतीने समाजद्रोहाचं काम जर कोण करत असेल, समाज कधीच कुणाला माफ करत नाही. आज त्यांच्या समाजातले लोक सुद्धा त्यांना सपोर्ट करत नाहीत. का नाही करत? कारण तुमचं वागणं चुकीचं आहे. सदावर्त्यांना माझी एक भाऊ म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या वागण्यात बदल करावा. आणि मराठा समाज कोणाच्या विरोधात नाही. मराठा समाज सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा समाज आहे. आणि तुम्ही मराठा समाजाबद्दल जी गरळ ओकायची ते बंद करावी आणि समाजामध्ये चांगल्या पद्धतीने वागावं. तुम्ही आम्हाला सन्मान, आम्ही तुम्हाला सन्मान देतो. परंतु अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीने वागणं आहे हे बरोबर नाही. देशाच्या दृष्टिकोनातून, राज्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही ज्या संविधानाच्या गोष्टी करता त्या संविधानिक पद्धतीनं आपण वागलं पाहिजे. आणि मी आता थोड्या वेळापूर्वी पण सांगितलं, या देशातले अनेक युगपुरुष होऊन गेले, नेते होऊन गेले, त्यांचा कुठेतरी सदावर्तीनं थोडाफार आदर्श घ्यावा. अगदी. आबासाहेब, खरं तर आणखी एक शेवटचा प्रश्न. आता प्रशासन आणि शासनाकडे सदावर्ते जाणार असं देखील त्यांनी म्हटलंय. यानंतर मराठा समाजाची नेमकी भूमिका काय असणार? आणि आम्ही पण जाणार ना. सरकार त्याला ना, आम्हाला सरकार नाही का? आम्ही पण शासनाकडे जाऊ, आम्ही सरकारकडे जाऊ. कायदा सुव्यवस्था सरकारला आहे. आणि ते मंगेश साबळे असतील, त्याचे सहकारी असतील, त्याच्या पाठीशी मराठा क्रांती ठोक मोर्चा स्पष्टपणे ठामपणे उभा आहे. आम्ही त्यांच्यासाठी आम्ही जाऊ. त्यांनी का कृत्य केलं, त्यांच्या भावना कोणी दुखवल्या, त्यांना कोणी उचकवून दिलं, हे पण सरकारनं, शासनानं तपासलं पाहिजे. आम्ही पण त्यांच्या संदर्भात जाऊ. मी सुद्धा पोलीस महासंचालकांची भेट घेणार आहोत, मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आणि अशा पद्धतीची दादागिरी मराठा समाज कधी कोणाची खपवून घेणार नाही. मी स्पष्टपणे जाहीर सांगतो. आम्ही कुणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोणी लागलं तर आम्ही सुद्धा सोडणार नाही. अगदी. आबासाहेब पाटील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर आपण बघतोय मराठा नेते आबासाहेब पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ते ज्याप्रमाणे प्रशासनाकडे जाणार त्याप्रमाणे आम्हीही जाऊ आणि तीच भूमिका घेऊ असं यावेळी त्यांनी प्रतिक्रियाही दिलेली आहे.